विठ्ठल 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 टाळी वाजवा सर्वांनी विठ्ठल सारासार विचार करावू ठाऊठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेला संकट तराल दुर्गट भव सिंधू जन्मुनिया कुळी वाचे स्मारे राम धरी हाची नेम हणीशी तुका म्हणे कोटी कुळती पुनीता भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेला संकट कराल दुर्गट भव सिंधू विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज ब्रह्म एकनाथ महाराज महादेव पवनसूत हनुमान गोपाल कृष्ण भगवान रामचंद्र भगवान जगदंबा माता छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज गंगावती माता की जय विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दो परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगकरो प्रथम नमन 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 दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया धनी सा 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 धनी रे 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 सा रे गा 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 मा रे सा 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 पा प म द प म ग प म ग रे म ग रे सा पा प म द प म ग प म ग रे म ग रे पा प म द प म ग प म ग रे म नि द प दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सजिदानंद रूपाय विशोत्पत्त्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः मनोजव मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारि वर्णो रघुवर विमल जशूर जोधाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सेवे लागी सेवक झालो 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 सेवेलागी सेवक सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू खरा देवा यावरी न करावा मेरू तुमच्या जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठाल विठाल विठाला विठाला सारा सारे विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोवाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसेंदू प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची मूर्तिमंत पुतळा जगद्गुरु तुकोबार आहे यांचा 4 चरणाचा अतिशय सुंदर असा अभंग आहे अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा परिचय द्यायचा तो म्हणजे असा ब्रह्मांड नायक जगदचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तीने अखिल विश्व चालतं वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम विजमव्यम आणि माऊली ज्ञानोबाऱ्या देखील वर्णन करतात म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हालविल्या प्राणो हाले जो जगाते चाळीता तुझे या सत्तेने वेदासी बोलणे सूर्याशी चला ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ज्या भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही अर्थात या सर्व सृष्टीची उत्पत्तीच भगवंताच्या सत्तेने आहे भगवंत स्वतः सांगतात एकोहोम बहुश्याम एकलेनी कंठेची म्हणून या येणे निर्माण केली 14 भुवने ज्या दिवशी पृथ्वी तलावरती प्रत्येक जीवाचा जन्म आहे त्याच दिवशी प्रत्येकाची मृत्यूची वेळ देखील ठरलेली आहे पत्र म्हणून त्याच भगवान परमात्म्याच्या सत्तेने आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने स्वयंभू कनकावती मातेच्या प्रांगणामध्ये नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने खूप सुंदर असं केलेलं सप्ताहाचं आयोजन आहे
आणि यामध्ये आज पहिल्याच दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करण्याचं सद्भाग्य आज ज्यांच्यामुळे मला प्राप्त झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये साऊंड क्षेत्रात खूप मोठं ज्यांचं नाव आहे, अगदी गेल्या 4-5 वर्षापासून ज्यांचा आमचा परिचय आहे, त्यांचेच नातेवाईक आदरणीय हरिभक्त परायण आमचे केशवदादा मोरे, ज्यांनी संपर्क केला. येईपर्यंत कॉलवरती संपर्क चालू होता. आणि महाराष्ट्रातील किती नामवंत कीर्तनकार आणायचे म्हटलं तर एक भानगड असते पहा. भक्ती विना देवा दिसत नाही, पैसा विन कीर्तन. पटतंय का पहा तुम्हाला? बरं 2 दिवस बोलणं चालू होतं आमचं. ताई किती करता आणि म्हणायचे किती देता, किती करता. पण शेवटी तारीख घेतली. आदरणीय हरिभक्त परायण तुळजाभवानी ट्रान्सपोर्ट ज्यांच्याकडे आहे कनगर, आदरणीय श्रीमान किशोरदादा बाबासाहेब वरगुडे, एकदा जोरात टाळी वाजवायची त्यांच्यासाठी. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. बाकी सर्व गावकरी मंडळी आहेत, सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत, त्याचबरोबर खूप मोठा सिंहाचा वाटा पवित्र अशा सेवेसाठी ज्यांचा आहे आदरणीय हरिभक्त परायण आपल्याच गावाचे सरपंच आदरणीय हरिभक्त परायण सर्जेराव दादा आहेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवायची. त्याचबरोबर सर्व गावकरी मंडळी, सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत, तुम्हा सर्वांचे धन्यवाद. पवित्र अशा सेवेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती आहे आदरणीय हरिभक्त परायण ज्ञानानं वयानं तपानं अधिकानं ज्येष्ठ आहेत. आज वेळात वेळ काढून कीर्तन श्रवणासाठी नाही तर आशीर्वाद देण्याकरिता आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत आदरणीय हरिभक्त परायण आमचे बाबा महाराज मोरी आहेत. बाबांचे धन्यवाद व्यक्त करते. जोरात टाळी वाजून स्वागत करायचं. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय किशोर महाराज निर्मळ आहेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. जोरात टाळी वाजून स्वागत करायचं. उपस्थित सर्व पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त सर्वांचे धन्यवाद. पवित्र अशा सेवेसाठी गुणजन म्हणून लाभलेले अतिशय सुंदर कोकिळेसारखा ज्यांचा कंठ आहे आदरणीय हरिभक्त परायण सोपान महाराज दिवे आणि आदरणीय हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज शेटे आहेत. आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज नालकर आहेत, तुमचे धन्यवाद. आदरणीय हरिभक्त परायण डॉक्टर रघुनाथ नालकर, त्यांचे धन्यवाद. बापूसाहेब नालकर आहेत, अजय दादा मुसमाडे आणि सुभाष दादा नालकर, एकदा सर्वांसाठी जोरात टाळी वाजवायची. त्याचबरोबर मृदंगाचे साथ करण्यासाठी लाभलेले खूप सुंदर असं वाजवणं आहे, समय अशी सादर व्हावे आदरणीय हरिभक्त परायण आमचे गणेश दादा, जोरात टाळी वाजवायची दादांसाठी. सजगुरे बरोबर ना, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. कीर्तनासाठी माझे वडीलही उपस्थित आहेत. त्याचबरोबर हार्मोनियमची साथ देण्यासाठी आदरणीय हरिभक्त परायण बाबा, तुमचे धन्यवाद. अशोक महाराज, त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवायची. नावं लई झालेत मला सापडच नाही तो. इकडे सर्व टाळकरी मंडळी, तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. तिकडे विनेकरी बाबा, आमच्या तिन्ही तुळशीवाले मावशी असतील आणि चोपदार बाबा, जसे पाहिजे तसे. चोपदार असे नाही तर काय काडी मुडी काहीच कळलं ना कशासाठी उभे राहिले. टाळी वाजवा एकदा जोरात त्यांच्यासाठी. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. आणि त्याचबरोबर साऊंड सिस्टीम सुद्धा 1 नंबर आहे, जगदंबा साऊंड, जोरात टाळी वाजवा एकदा त्यांच्यासाठी. जेव्हा तुम्ही ठेका धरला तेव्हा समजून आलं की तुम्हाला काहीतरी कळतं यातलं, नाही तर काय फक्त बिटणं. रात्री कीर्तन होतं माझं शिल्लोडकडं, ती माझ्याकडे पाहतच नव्हतं, समजतच नव्हतं काय सांगतील, पत्ता लागत नव्हता. मी आवाज वाढवा म्हणते का कमी, ते माझ्याकडे पाहतच नव्हते. कीर्तन संपलं पण अजिबात नाही पाहिलं. म्हणून खूप सुंदर अशी समज आहे. प्रत्येक गोष्टीतलं अगदी पाहिलं तर ज्ञान पुरेपूर्ण असलं पाहिजे, आणि ते परिपूर्ण ज्ञान असल्याशिवाय आपण तेवढं परिपूर्ण काम करू शकत नाही. प्रामाणिकपणाने काम पार पाडतायत, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. नाथब्रह्म युट्यूब चॅनल जे माझ्यासोबत कंटिन्यू असतात आदरणीय हरिभक्त परायण आमचे विठ्ठल दादा पौळ, आणि त्याचबरोबर व्हिडिओ शूटिंग करण्याचं काम करतात इकडे आदरणीय हरिभक्त परायण आमचे अभिषेक दादा आहेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. सर्वच इकडे युट्यूब चॅनल आहे. कनकावती संस्थांचं लाईव्ह चालू आहे का? अच्छा, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. उपस्थित पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त, आता सगळ्यांचे नाव मला परिचित नाहीत. या ठिकाणी अजून कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असतील, चुकून कोणाचं नाव राहिलं तर क्षमा असावी. सर्व हरिभक्त परायण मंडळी, सर्व चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, इकडे पदर घेतलेल्या, बिना पदरावाल्या, नथीवाल्या, सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून आपण अभंगाला सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल ऐका. अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आई माई भगवतीच्या प्रांगणामध्ये खूप सुंदर असं सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अगदी जगज्जननी जगदंबेचा अवतार कसा धारण केलेला आहे.
भगवती मातेचा नवरात्र उत्सव आपण साजरा करतो, पण सगळ्यात पहिला गोंधळी कोण? प्रत्येक गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तसं पाहिलं तर संतांची मांदी आळी आहे. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. ज्ञानदेवी रचेला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार, जनार्दन एक नाथ, खांब दिला भागवत, तुका झाला सेकळस, भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडक भीती ध्वजा, आणि निरूपण केले ओझा. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. म्हणून पवित्र ते कुळा पावन तु देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र कुळा पावन तो देश. जेते हरिचे दास जन्म घेती, जेते हरिचे दास जन्म घेती, धर्म धर्म त्यांचा झाला नारायण, धर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती, धर्म धर्म त्यांचा झाला नारायण, धर्म धर्म त्यांचा झाला नारायण, झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. महाराष्ट्राच्या मातीचा विचार केला तर 3 जणांचं फार मोठं योगदान. कोणते? 3 सजावत देशको, सती संत और शूर, 3 लजावत देशको, कपटी कायर आणि क्रूर. सगळ्यात मोठी जबाबदारी कोणाकडे असेल तर माता माऊलींना तुमच्याकडे आहे. नवरात्री उत्सव आहे म्हणून तुम्हाला आवर्जून सांगणार आहे. सगळ्यात मोठी जबाबदारी माता माऊल्यांच्याकडे. का? 99% संसार हा बाईच्या हातात असतो. घरामध्ये बाईला संस्कार नसतील तर घराचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाहीये. किती बिघडलेला नवरा असू द्या, बाई जर संस्कारी असेल तर जागेवर आणण्याचं काम करते. संसाराला अजिबात बिघडू देत नाही. आणि कधी कधी बाईचं दार सांगतं या बाईचं घर कसं आहे. अख्ख्या गावामध्ये सुंदर मेकअप करून चक्रा मारत असेल आणि घरात जर गॅसला जाळ्या असतील तर अर्थ नाहीये. लेकराचे संस्कार सांगतात या बाईचे संस्कार कसे असतील. कारण का? भगवान भोलेनाथ सुद्धा पार्वती मातेशिवाय अपूर्ण आहेत. श्री शक्ती सर्वसामान्य नाहीये. भगवती मातेचे खूप मोठे उपकार आहेत. आज कीर्तनासाठी तुम्ही आलायत, पण चालत येण्याची लागते ती शक्ती, टाळी वाजवण्याची लागते ती, कीर्तन श्रवणाची लागते ती, डोळ्यानं भगवतीचं रूप पाहण्याची लागते ती. प्रत्येक गोष्ट आहे. संतांनी वर्णन केले, या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. भगवती मातेचे खूप मोठे उपकार आहेत. महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं प्रामुख्यानं 3.5 शक्तीपीठ पाहतो, पण ती भगवती माता आपल्या घरामध्ये पावला पावलावरती आपल्याला दिसते आणि ती प्रगट होते, ती कार्य करत असते. ज्या वेळेला ती आपल्या घरामध्ये लक्ष्मी म्हणून येते ना, त्या वेळेला ती धनदान करण्याचं काम करते. आणि पैशाशिवाय कोणतं काम होत नाहीये. आज पहा तुम्ही, प्रपंचामध्ये वित्ताची, परमार्थामध्ये चित्ताची आणि शरीरामध्ये पित्ताची गरज असते. शरीरातलं पित्त जास्त झालं तर लोकाला चक्कर येते आणि कमी झालं तर माणसं लखवा भरल्यासारखं करतात. प्रपंचामध्ये वित्ताची गरज आहे. पैसा नसेल तर कोणतंच काम आपण पार पाडू शकत नाही. तशी परमार्थामध्ये चित्ताची गरज असते. चित्त जागेवर नसेल तर चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ, चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ, चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ, चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमे नाना तीर्थभ्रामी, त्रिवेणी संगमे नाना तीर्थभ्रामी, चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ, चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमे नाना तीर्थभ्रामी, त्रिवेणी संगमे नाना तीर्थभ्रामी, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ, चित्त व्यर्थ, चित्त नाही नामे तरी ते परमार्थामध्ये चित्ताची गरज असते. महिला मंडळ, तुमचं चित्त परमार्थामध्ये आहे की प्रपंचामध्ये आहे ते मी सांगू शकते तुम्हाला. तुम्ही जर म्हटलं तुमच्या चित्तात काय, तुम्ही म्हणाल ताई आमच्या चित्तात परमार्थ आहे. परमार्थ जर म्हटलं तुम्हाला विचारलं हरिपाठाचा 5 नंबरचा अभंग कोणता आहे, गंगू मावशी सांगता येईल का?
खरं खरं बोला. हा सांगाल तुम्ही, पण अर्धा एक तास विचार करावा लागेल, बरोबर की नाही? पण तुम्हाला जर इथं बसल्या बसल्या विचारलं, राधा का तुमच्या घराचा हळदीचा डबा कुठे हो, सांगाल की नाही? मग चित्तात काय तुम्ही समजायचंय? चित्ताचं हरण व्हायचं. हरीला पाहुनी भुलली चित्ता, हरीला पाहुनी भुलली चित्ता, मंदिरी घुसळी डेरा रिता, मंदिरी घुसळी डेरा रिता, वारी आले कुंडल हाले 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 हाले, डोळे मोडीत राधा चाले. चित्ताचं हरण व्हायचं. सांगण्याचं तात्पर्य परमार्थामध्ये चित्ताची गरज असते, तशी प्रपंचामध्ये वित्ताची गरज असते. तीच भगवती माता धनलक्ष्मी म्हणून आली तर श्रीमंत करण्याचं काम करते, धनदान करण्याचं काम करते. आणि तीच भगवती माता तुमच्या घरात अन्नपूर्णा म्हणून आली तर पोटातील आग शांत करण्याचं काम करते. ती भगवती माता आपल्या घरामध्ये रेणुका म्हणून आली तर घरातील रोगराई नष्ट करण्याचं काम करते. आणि तीच भगवती माता जर तुमच्या घरात सरस्वती रूपाने कार्यरत झाली ना, तर जीवन जगण्याचं ज्ञान देऊन जाते. हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून करी घेवोनी आविना, करी मंजूळ गायना, ये सभेमध्ये हसून शारदे, मयुरावरती बसून, ये हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बस. खूप मोठे उपकार आहेत भगवतीचे. नवरात्री उत्सव तुम्ही करता महिला मंडळ, 9 दिवसाचा उपवास धरलाय का? हा उपवास धरला. 9 रंगाच्या साड्या घेतल्या का? कुठं काय आलंय आपल्याला काय अजून पत्ता नाही लागला. मालकाला टेन्शनच येतं आता सध्याच्या काळात. नवरात्र उत्सव आला काय, चक्कर 9 दिवसाच्या साड्या घेतल्याशिवाय बाई शेतातलं काम सुद्धा करत नाही. मला सांगायचं तुम्हाला, सध्याच्या काळात पहा तुम्ही, टिपरे खेळतात, गरबा खेळतात, कुठं कुठं काय काय, कुठं कुठं काय काय. सध्याच्या काळामध्ये, या कलियुगामध्ये भगवती मातेने ज्या वेळेला 9 रूप धारण केली होती ना, भगवती मातेनं प्रगट झाली तर महिषासुरासारख्या राक्षसाचा वध करण्याकरिता. पण आज प्रत्येक स्त्री शक्तीला पावला पावलावरती महिषासूर भेटतात. भगवती मातेच्या सध्याच्या काळात अंगातील वस्त्राकडे लक्ष देण्यापेक्षा सुद्धा भगवती मातेच्या हातातल्या शस्त्राकडे लक्ष देणं ही काळाची गरज आहे. तुमचं स्वतःचं रक्षण झाल्याशिवाय राहणार नाहीये. सांगण्याचं तात्पर्य मला, आज 9 दिवसाच्या टिपऱ्या ठेवण्यापेक्षा आज 9 दिवसाची जर एखाद्या स्त्रीला प्रत्येक शिबिर ठेवा ना, तरुण मुली असतील 21, 22, 25 वर्षाच्या, लाठी काठी शिकवा त्यांना, तलवारबाजी शिका, स्वतःचं संरक्षण होईल. सांगण्याचं तात्पर्य 9 दिवस उपवास करता, कोणी पायातील चप्पल सोडतं पहा. भांडणं करायचे सोडता का तुम्ही 9 दिवस? आज जे वाईट गुण आपल्या अंगात असतील ते सोडायचा प्रयत्न करावा, त्याचा उपवास करावा. भगवती मातेचा उपवास करू नये या मताची नाहीये, पण आपलं मन तेवढं निर्मळ असावं. कीर्तनात बसलायत पण एखादी शेजारणीच्या बद्दल तुमच्या मनात थोडं जरी पाप आलं तरी सुद्धा कीर्तनात बसण्याचा आपल्याला अधिकार नाहीये, आणि ती फलप्राप्ती आपल्या पदरी पडू शकत नाहीये. भगवती मातेचे एवढे मोठे उपकार आहेत. 9 दिवसाचा जागर. मग विश्वातला सर्वात पहिला गोंधळी कोण? एवढ्या दिवसापासून कीर्तन ऐकताय तुम्ही, मला तुम्ही उत्तर द्या. विश्वातला भगवती मातेचा सर्वात पहिला गोंधळ कोणी घातला, जागर कोणी केला, आणि विश्वातला सर्वात पहिला गोंधळी कोण? इकडं बोला, आमच्याच पार्टीचे नका बोलू, तुम्ही सांगा. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र पहिला आहेत नारद मुनी आणि दुसरे आहेत दक्ष महाराज. दक्षाला सांगितलं ब्रह्मदेवानं तुला प्रजापती पद देतो, पण मला या सृष्टीच्या निर्मितीत मदत कर. म्हणून दक्षानं काय केलं? 20,000 पुत्राची निर्मिती केली. जा म्हणे अरण्यात, भगवंताची तप करा, नामचिंतन करा, आणि परत आल्याच्या नंतर तुमचं शुभमंगल लग्न लावून देतो म्हणे. आता हे 20,000 मुलं गेले, अरण्यात गेले, तप केलं, काही काळाच्या नंतर परत निघाले. मध्ये चढवले शेंडेवाल्या बाबांनी. अखंड ज्यांच्या कंठात नामचिंतन आहे आणि जे कधीच एका ठिकाणी थांबत नाहीत. नारायण श्रीमन नारायण, नारायण 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 म्हणा. नाही म्हटले तर एकमेकाच्या शेजाऱ्याची शपथ तुम्हाला. जोरात जोरात. नारायण श्रीमन नारायण, नारायण नारायण नारायण.
काय गुत्त दिलं काय तुम्ही? तुम्हाला कीर्तन ऐकायलाच बसवलंय. जोरात आवाज आला पाहिजे मला. नारायण श्रीमन नारायण 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 नारायण. वा वा वा. एवढं जीव गेल्यासारखं नका करू. राहू द्या राहू द्या राहू द्या. अखंड ज्यांच्या कंठात नामचिंतन आहे, कधीच एका ठिकाणी थांबत नाही. त्यांना कळीचा नारद म्हणतात. त्यांचं नाव काय? नारद मुनींनी अडवलं. कुठे निघालात? सांगितलं बाबांनी तप करा. सांगितलं परत या आणि तुमचं लग्न लावून देतो. या सृष्टीच्या निर्मितीत मला मदत करा. सांगितलं मूर्खांनो, कशाला संसाराच्या भानगडीत पडता? दुःख बांधावडी आया संसार लटिका व्यवहार सर्व. भानगडीत पडू नका, परत जा आणि भगवान परमात्माचं नामचिंतन करत राहा. ते 20,000 मुलं परत गेले. दक्षाला राग आला. नारदा श्राप देतो, 2 मिनिट पेक्षा अधिक वेळ तुम्ही कधीच एका ठिकाणी थांबून कोणालाच उपदेश करू शकणार नाही. म्हणून नारद मुनींच्या पायात चाळ्या. अखंड भ्रमंती चालू असते. ब्रह्मदेवाले दक्षा काय केलंस तू? बाबा बरोबर केलंय. अरे दक्षा चुकलायस तू. तुला वाटलं सृष्टीच्या निर्मितीत मदत व्हावी म्हणून 20,000 मुलं निर्माण केले. अरे ते धड स्त्री नाही आणि धड पुरुषही नाही, किन्नर जातीचे होते. एवढ्या मोठ्या पापांतून तुला वाचवण्याचं काम केलंय. काय चुकीचं केलं नारदाने? लक्षात आलं बाबा या पापातून उतराय होण्याकरिता काय करावं लागेल. 9 दिवस भगवती मातेची उपासना. 9 दिवस आणि 9 रात्री. सगळ्यात पहिले दक्ष महाराजांनी तेलाचा दिवा जाळला. तेव्हापासून आपण भगवती मातेचा गोंधळ घालतो आणि तोच गोंधळ जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी. हा गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. गोविंद गोपाळांची मेळी. गोविंद गोपाळांची मेळी. गोविंद गोपाळांची गोविंद गोपाळांची गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. आमचा घालावा गोंधळा वसुदेवा हरिनाम जंबळा. गोंधळी 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 ना आम्ही आंब्याचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. गोंधळी आई राजा बरं. एखादी अंबाबाई नाही उठली जागेवरची. कालच्या कीर्तनात चालू केलं का अंबाबाई म्हणे आहा ओहो आहा ओहो आहा. म्हटलं मावशी आत्ताच कीर्तन चालू झालंय. आहा ओहो आहा ओहो. म्हटलं मावशी आत्ताच कीर्तन. मावशी कशाची ऐकती? मी पाहिलं मावशीच्या कमरेला पिशवी होती भली जाड. मी घेतली काढून. पैशाचे बंडल मावशीचा आहार राहिलं आणि ओहो राहिलं. मला सांगायचं तात्पर्य ऐका. त्याच्या पुढे हे सांगण्याचं कार्य काय आहे, हेतू काय असतो ऐका. जी बाई कधी जावाचं पोटू देत नाही, जी बाई कधी सासू सोबत आणि स्वतःच्या नवऱ्यासोबत नीट वागत नाही, जी बाई कधी घरा शेजाराचं घर टिकू देत नाही, त्या बाईच्या अंगात भगवती माता यायला एवढी सर्वसामान्य नाहीये. भगवती मातेला सांभाळणं म्हणजे ती साक्षात धगधगती ज्वाला आहे. तिला सांभाळणं फार कठीण आहे. दक्ष महाराजांनी 2 अटी सांभाळता नाही आल्या. पहिली अट सांभाळली, महादेवाच्या सोबत लग्न लावून दिलं. पण दुसरी अट मात्र महादेवाचा अपमान केला आणि सती मातेनं स्वतः पूर्ण राज्याचा विध्वंस केला दक्षाचा. आणि नंतर स्वतः योगगणित लीन झाले आहेत. नंतर हिमालय आणि मैना मातेची कन्या पार्वती नावानं प्रगट झाली. सांगण्याचं तात्पर्य आहे विश्वातला सर्वात पहिला गोंधळ भगवती मातेचा दक्ष महाराजांनी केला. तो गोंधळ आपणही घालतोय. जगत जननी जगदंबे मातेचा गोंधळ करतो. स्त्री शक्ती सर्वसामान्य नाहीये. आईनं सगळ्यात पहिले लेकरांच्या वरती संस्कार देण्याचं काम करायचंय आणि ते काम तुमच्याकडे. पहा तुम्ही लहान लेकरू जन्माला आलं, सगळ्यात पहिले लेकराचा गुरु कोण? बोलावं कसं, वागावं कसं, चालावं सगळ्या गोष्टी आई शिकवते. माऊली ज्ञानोबाराय सांगतात योग्य मार्गाने वाटचाल करायची असेल भावे विन देव नकळीनी संदेह आणि गुरुविना अनुभव कैसाकडे. कारण गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना देवा दुजा पाहता नाही त्रिलोक. जीवनात एकदा तरी गुरु करावे लागतात. प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारं सुंदर असं भजन आहे. पा मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो
गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी गुरु भक्तीच्या पूजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी जीवनात एकदा तरी गुरु करावेत एकदा तरी गुरु सगळ्यात पहिले लेकराचा गुरु आई आहे आई जर का संस्कार द्यायला कमी पडली ना तर म्हातारपण धोक्यात गेल्याशिवाय राहत नाहीये आज पहा तुम्ही शोकांतिका वाटते 16 आणि 17 वर्षाची पोरं सुद्धा व्यसनाधीन झालेत आणि रात्रंदिवस दारू पिऊन पडलेली असतात कुठेतरी उचलून आणावे लागतात बा कुंभार मडकं घडवतो पहा पण जोपर्यंत चिखल ओलाय ना तोपर्यंतच मडक्याला आकार बसतो एकदा का चिखल वाळला मडकं फुटतं पण आकार देता येत नाही सांगण्याचं तात्पर्य लहान लेकरू आहे तोपर्यंत संस्कार एकदा का कानाच्या वर गेलं तुम्हाला घराच्या बाहेर काढेल पण नंतर संस्कार देणं शक्य नाहीये आईनं संस्कार द्यायचे संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचंय डोळ्यात तेल घालून अहोरात्र स्वतःच्या प्राणाची आहुती देण्याकरिता तयार होतात चिठ्ठी न कोई संदेश जानी वो कौन सा देश जहां तुम चले गए जहां तुम चले गए जहां तुम चले गए जहां तुम चले जहां तुम चले गए 3 जणांची या महाराष्ट्राच्या मातीला फार मोठं योगदान आहे प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे जगद्गुरु तुकोबराय पहा वारकरी संप्रदायाचं नाक आणि संप्रदायाचं कळस आहे प्रत्येक साधू संतांनी भगवंताला कधीच नाही मागितलं पण तरी सुद्धा जगाच्या मालकानं कावडीने पाणी ज्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी प्रत्येक संतांच्या घरी कार्य केलंय का चित्ती नाही आस आणि त्याचा पांडुरंग दास अंतकणात फक्त भाव शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळात याला मंदिर किती सुंदर बांधा महिला मंडळ मंदिर किती सुंदर बांधा पण मंदिराची सुंदरता असते मंदिराच्या कळसावरून तशी माणसाची सुंदरता असते माणसाच्या नाकावरून नाकाला शेंडा असेल तर किंमत नाही तर लोक म्हणतात काय नक्त नाक घेऊन बोलता अर्थ विन पोती वाचून काय वो अर्थ विन पोती वाचून काय अर्थ विन पोती वाचून काय काय अर्थ विन पोती वाचून काय प्रेमा विन भजन नाका विन मोदी अर्था विन पोती वाचून काय भजन नाका विना अर्था विन पोती वाचून काय अर्था विन पोती वाचून काय प्रेमावीन भजन नाकावीन मोती अर्थावीन पोथी वाचूनी काय सांगण्याचं तात्पर्य आहे अंतकरणातला भाव शुद्ध असावा आमचं बंद पाडू नका फक्त विठ्ठल विठ्ठल नाही झाकली मोठ 1.25 लाखाची राहू द्या काय असो नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे एके बाईचं पाय एवढी एवढंसं नाक आणि भली मोठी नथ नाकात घातली मालकाला म्हणते पप्प्याचं बाप कशी दिसते मालकाला माहिती अख्ख्या कणगर मध्ये आपलंच भूते पण तरी म्हणतं पप्प्याची माय अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही आणि कधी कधी सांगत असते पुरुष मंडळीला वर्षातून 6 महिन्यातून 2 महिन्यातून किंवा महिन्यातून एखाद्या वेळेला तरी बायकोचं जरा कौतुक करत जा कौतुक कशामुळे वा पप्प्याची माय किती भारी भाजी कधीतरी म्हणायचं काय सुंदर आज भारी दिसायला लागली एवढंच म्हणायचं नका का चांगली दिसेल पण म्हणायला काय हरकत दिवसभर किती थकलेली असू दे आपण एका मिनिटात तिचा थकवा हलका होतो तिचा शीण निघून जातो सांगण्याचं तात्पर्य एकदा कीर्तनात म्हटलं मी कौतुक कधी करा हे कळायला पाहिजे बरं कौतुक करा बायकोचं नवरात्र उत्सव चालू होता
तिला उपवास, तिने काय लवकर स्वयंपाकच केलं नाही. दुसऱ्या दिवशी गेलं. याच्या डोक्यात एकच, 25 वर्ष झालं लग्नाला, तरी म्हणलं बायको कशामुळे घरात एवढे जोरात जोरात भांडे आपटती. उद्या पहिलं जाऊन बायकोचं सकाळी सकाळी कौतुक, हे वाटच पाहत होतं. सकाळी आंघोळ यानं 6 वाजताच केली, रोज 10ला उठायचं. आज 6ला उठलं, त्यानं आंघोळ केली. रोज पर 11 वाजता देवपूजा, पण याची 8:30 वाजता देवपूजा झाली. 9 वाजता जेवायला बसला. पप्याची माय, अगं जेवायला वाढ. तिनं वाढलं ताट, त्याच्यात भाजी दिली, भाकरी वाढली. त्यानं भाजी खाऊन, पहिला घास खाऊन पाण्याच्या अगोदरच म्हटलं वासावरून, पप्याची माय, अगं काय भाजी केली. 25 वर्ष झालं लग्नाला, पण अशी चव अजून कधी भाजीची लागली नाही. काय चाव तुझ्या हाताला, म्हणे काय भाजी केली तू. अगं दोडक्याची भाजी, काय भारी. ती घरात गेली, किचन मध्ये लाटणं घेऊन बाहेर आली. 25 वर्ष झालं म्हणे लग्नाला, सकाळ संध्याकाळ थापाथुपा करून घालते म्हणे तुम्हाला, पण अजून कधी कौतुक नाही केलं. आज शेजाऱ्याच्या गंगूकून भाजी आणली तर काय कौतुक चाललंय म्हणे. हे कळायला पाहिजे, कौतुक कधी करावं हे समजायला पाहिजे. मला सांगायचंय तुम्हाला, नाकाला शेंडा असावा. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. आता एकीमेकीच्या नाकाकडे नका पाहू. हा, आणि एवढे लांबून तुम्हाला आपलं नाक दिसणार नाही, कारण माझ्या सुद्धा नाकाला शेंडा असावा. नाकाला शेंडा असं. साधी मुलाला मुलगी पाहिजे असेल तर महिला मंडळ म्हणतात, पप्याचे पप्पा, पप्प्याला पोरगी पाहायला जा बरं, पण अगोदर नाका डोळ्यात पहा. पहिला काळ सांगते मी, आता नाही. पहिलं पोरगी पाहायला गेलं तर पोरग म्हणायचं पोरगी काळीची आहे, पोरगी गोरी आहे, पोरगी बुट्टी आहे, पोरगी उंच आहे, पोरगी लुकडी आहे, पोरगी जाड आहे. आता म्हणतं बांगी का असं ना, पण पा भेटच ना तर करणार काय. गावागावात टेम्पो निघायला लागले. होईच ना, एके पोराचं ज्यांची रखडली त्यांचं अवघड आहे. परवा एक मुलगा मला म्हणे, ताई एखादी पोरगी पहा ना आपल्याला. म्हटलं दादा वय किती. म्हटलं 42. म्हटलं 8 वर्षासाठी अर्धा कशाला बट्टा लावतो तू. गावागावात नाही, लग्नच होईना. नाकाला शेंडा असेल तर किंमत महिला मंडळ. नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. थोडं रेंज मध्ये राहा. नाही तर काही जणांना पहा तुम्ही 12 महिने पाऊस काळात. वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबा आहेत. काय करावे ती 32 लक्षणे, आणि नाक नाही तेने वाया गेले. तुकोबाऱ्यांचा अधिकार. माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा. चन्न या नामाचा घेतला असे तुकोबाऱ्यांचा अधिकार. तू किता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, आणि म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. तुकोबाऱ्यांचा अधिकार. तुकाराम तुकाराम नाम घेता जगण्याचा पाया, चालण्याचे बाळ विचारांची काया. तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया, चालण्याचे बाळ जगण्याचा पाया. शब्दांची मान अक्षरांची रान, शब्दांची मान अक्षरांची रान, अभंगाची मान. तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया, चालण्याची माया, जगण्याचा पाया, चालण्याची माया, जगण्याचा पाया. जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा अधिकार आहे. तुकोबाऱ्यांचा अधिकार संपन्न. तुकोबाऱ्यांना साधक मंडळ विचारतात, महाराज तुम्ही म्हणता बाबा रे विचार करा जीवनात सार काय असार काय. तुकोबारे सांगतात विचार करा, पण कोणता. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा. एकदा तरी विचार करा, ज्याच्या गळ्यात माळ तो होय होय वार करी. पाहे पाहे रे, एकदा तरी माणसानं पंढरीशी जा रे. आल्यानो दिनाचा सोयारा पांडुरंग, वाट पाहे भा सगळे जण म्हणा. म्हणा जोरात, वाट पाहे भा, वाट पाहे भा. चांगला आवाज आहे तुमचा. जोरात असंच भजन करायचं, अजिबात लाजायचं नाही कोणाला. भगवान परमात्माचं नामचिंतन करावं, एकदा तरी पंढरपूरची वारी. का गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करावी, एकदा तरी मनुष्य देह धारण करून आल्यावर तुकोबाराय सांगतात गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करायचे.
भाळावरती चंदनाचा टीळ आणि अंतःकरणामध्ये संतांविषयी कळवळ असावा. तुकोबाराय सांगतात बाबारे विचार करा जीवनात सार काय असार काय याचा विचार करून कंठात भगवंताचं नामचिंतन धारण करायचंय. सार सार विचारा करा उठा उठी सार सार विचारा करा उठा उठी सार सार विचार करा उठा उठी सार विचार करा उठा उठी सार सार विचारा करा उठा उठी सार सार विचारा करा उठा उठी सार सार विचार करा उठा उठी सार सार विचार उठी नामदरा काठी विठोबाचे नामदरा काठी विठोबाचे गरे गम ग गम ग गम ग साप मप गम प गम रे ग सारे नि ग पनी नि सा गा रे रे ग ग रे गम ग गम ग गम ग नि सा ध नि प ध म प गम रे ग 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 रे गम ग गम ग गम ग नामदरा काठी विठोबाचे नामदरा काठी विठोबाचे दयाच्या चिंताने निर्जल संकट दयाच्या चिंताने निर्जल संकट नामधर कोटी विठोबाचे नामधर कोटी विठोबाचे दयाचा चिंतने निर्जल संकट दयाचा चिंतने निर्जल संकट रामा. टाळी वाजवा एकदा जोरात. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाची. तुकोबाराय सांगतात बाबारे विचार करा जीवनामध्ये सार काय असार काय याचा विचार करायचा. आता प्रपंच सार की परमार्थ सार याचा विचार केला आपण. कितीही प्रपंच सार म्हणून सुख शोधण्याचा प्रयत्न केला अजिबात सुख कुठेही सापडत. मुलगा झाला त्या दिवशी जेवढा आनंद आहे ना भगवती मातेच्या अगदी नवसा सायसानं तुम्हाला एक मुलगा झाला. मुलगा झाला त्या दिवशी जेवढा आनंद आहे तोच आनंद तोच मुलगा 40 वर्षाचा झाल्याच्या नंतर राहतो का सांगा. मला सांगायचंय प्रपंचात जसं वय वाढत जाईल मान सन्मान देखील कमी होतो. पण परमार्थामध्ये जेवढं तुमचं वय वाढेल ना मान सन्मान देखील वाढत वाढत जातो. किंमत नाही राहते माणसाला. प्रपंचात किती सुख शोधा दुःख बांधावडी ह्या संसार सुखाचा विचार नाही कोठे लटिका व्यवहार सर्व हा संसार वायर झार. अरे संसार संसार जसा तवा चुली वारा आधी हाताले चाटाके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जस कप बशीच घर बशी बसे जागेवर कप हिंडे दारो. कळते ना माझं बोलणं तुम्हाला. बशी शांत जागेवरती असते पण कपाला अजिबात चैन नसते. या ठिकाणावरून त्या ठिकाणी भांड्याच्या घरात महिला मंडळ बशीला कुठे ठेवता. भांड्याच्या घरात आतमध्ये ठेवता की नाही. कपाला लटकते रे कानाला लटकून ठेवावं लागतं. बशी फुटली विषय संपला. पण कपाचा कान तुटला तरी सुट्टी नाही. हिरव्या मिरच्याचा ठेचा ठेवावा लागतो. प्रपंचात किती सुख शोधा या संसार नगरी बाजार भरे लाग. मग याचा अर्थ संसार करू नये का. तुकोबाराय सांगतात संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला. पण पत्नी गेल्याच्या नंतर म्हणावं बरे झाले देवा निघाले. आपलं किती किती दिवस आणि किती किती महिने रडत. तुकोबारायने सांगावं बरे झाले देवा निघाले दिवाळे. किती हानी येऊ द्या पण दुःख कधीच नाही म्हणलं का. अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन होतं. सदा नाम गच सदा नाम गच कजू हरि कथा नाम घोष सदा सदा नाम गोच कजू हरि कथा सदा नाम गच नाम घोष करू
तेने सदा चित्ताचा वधान तेने सदा चित्ताचा वधान सर्व चुकल्याला चुकल्याला सर्व चुकल्याला सर्व अलंकार सर्व चुकल्याला सर्व अलंकार तेने सदा चित्ता वा वा समाधान हो. तेने सदा चित्त समाधान सर्व चुकल्याला चुकल्याला सर्व चुकल्याला सर्व अलंकार सर्व सुख सर्व चुकल्याला सर्व अलंकार टाळी वाजवा जोरात एकदा माणसाचे दिसण्यावर कधी जायचं नाही माणसानं साधी भोळी माणसं पण देवासाठी बनतात पा आवाज कळतो लगेच तुमचा टाळी वाजवा जोरात तुम्हाला काही पैसे नाही मागितले टाळी वाजवायचे आम्ही ठरवले तर आधी तुम्ही नका टेन्शन घेऊ अखंड कंठात नामचिंतन आहे सांगण्याचं तात्पर्य आहे जगद्गुरु तुकोबारा यांचा अधिकार आहे सांगितलं योग्य वेळेत विचार करा विठ्ठल 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 हा दुसरा विचार एकदाच आणि तिसरा विचार नाम धरा कंठी का करावं नामचिंतन माऊली ज्ञानोबाराय सांगतात ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड आणि गगना होणी वाढ नाम आहे ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे पर्वत जळती पापांचे पर्वत जळती पापांचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा घेता नाम नाम घेता नाम घेता नाम वाव. विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती आणि तेच नाम मुखात नसेल दमानी वाजवा टाळ्या दमानी पहाटे 4 वाजेपर्यंत कीर्तन करू आपण मनातून काय आहे का नाही तुमचं काय पैसे मागितले काय मी तुम्हाला टाळी मनातून तुम्हाला गंमत सांगते मी ऐका बाबा एकदा कीर्तनामध्ये एक म्हातारी बसलेली होती नुसती अशी पाहिजे माझ्याकडे आणि नुसती रडायची ढसा ढसा शेजारीच्या गळ्यात पडू पडू कीर्तन संपलं मी आजीला धरलं म्हणजे आजी काय झालं तुम्हाला रडायला काय आवडलं कीर्तनातलं काही घरी सुनाचा त्रास आहे का काय सांगू ताई म्हणे माझ्या भाजीला तेल नाही 2 महिने झालं कपड्याची साबण संपली म्हणे पाकाचा पदराचा वास येतोय म्हटलं सून काही लांबची केली का काय तिथंच घोटाळा झाला ताई सख्या भावाची त्रास कशाचा आहे म्हणलं नेमका तुम्हाला काय सांगू ताई म्हणे कीर्तनाला यायचं नव्हतं मला जेवण करून दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसले होते जेवण केलं पण ताई आठवलं मला 3 महिने झालं 103 किलोची माझी गदड्यासारखी बकरी होती ताई बकरीने आमच्या शेतात नेलं राधा अक्काचं गहू खाल्ला आणि बकरी अशी फुगून आडू आडू मिली तिने आ केलं की मला माझ्या बकरीची आठवण यायची तशी तुमची बकरी नाही मिली कोणाची तसं हजर तर सांगा विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्माचं नामचिंतन कंठात नसेल नाम विनमुख आणि सर्व बरं भजन करायला कुठे जायची गरज आहे का उठता बैसता भांडता कांडता त्याच्या पुढे कोणतंही काम करा तोंडाचं काही काम आहे का कामामध्ये काम कामामध्ये कामा काही म्हणा राम राम काही म्हणा राम राम काही म्हणा राम राम कामामध्ये काम काही म्हणा राम राम
जाईल भवत्रमा सुख होईल दुःखाचे कामामध्ये कामा काही मना राम राम हो जाईल भवत्रमा सुख होईल दुःख काही म्हणा राम राम जाईल भवत्रमा सुख होईल दुःखाचे दुःखाचे दुःखाचे. टाळी वाजव जरा ते जय हो. कोणतंही काम करा, तोंडाचं काही काम आहे का मला सांगा आता. किती जणी शेतात गेल्यावर कापूस वेचताना हरिपाठ भजन काकडा करतात? अशा कापूस झालं उभे राहतात राहणार उभं राहिले की मी केलं म्हणणार कीर्तन संपले पहा तुम्ही अशा इथून निघाल्या सगळं गाव सोडणार आणि माझ्या मागं लागणार. काम काम कोणतंही करा, तोंडाचं काही काम आहे का? भगवान परमात्माचं भजन. काळ वेळ नाम काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नाम काळ वेळ नाम उच्चारिता. दोन्ही पक्ष पाही उद्धरती दोन्ही पक्ष पाही उद्धरती. हरिमुखे मन हरिमुखे हरिमुखे मन हरी हरिमुखे मन हरिमुखे हरिमुखे मन हरिमुखे मन हरिमुखे मन हरिमुखे मन. भगवान परमात्माचं भजन का करावं? हरी हरी तुम्ही म्हणारी सकळ तेने माया जाळ. कधी केसाला सुद्धा धक्का नाही लागणार तुमच्या. पण माऊली ज्ञानोबा सांगतात नारायण हरी उच्चार नामाचा नारायण हरी उच्चार नामाचा. तेथे कळी काळाचा नामचिंतन करा. तुम्ही म्हणाल ताई भजन करू, पण भजन केलं तर आमचा फायदा काय? फायदा आहे ना, तो खूप बरा आहे. अभंगाच्या तयाच्या चिंतने निर्जल संकट तयाच्या चिंतने निर्जल संकट दयाचा चिंतन निर्जल संकट दयाचा चिंतन निर्जल संकट तयाच्या चिंतने निर्जल संकट तयाच्या चिंतने निर्जल संकट दयाचा चिंतन निर्जल संकट दयाचा चिंतन निर्जल संकट हो तळाला तुळकट बाबत तळाला तुळकट बाबत तयाच्या चिंतने निर्जल संकट तयाच्या चिंतने निर्जल संकट तळाला दुर्गट बाबा सिंधू तळाला दुर्गट बाबा सिंधू तयाच्या चिंतने निर्जल संकट दयाच्या चिंतने निर्जल संकट जय हो. वा वा. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट. तो खूप बरं आहे. सांगतात नामचिंतन करा. कधी संकट येणार आणि जरी संकट आली त्याचं निवारण भगवान परमात्मा करेल. साधू संतांच्या वरती आलीच की संकट, पण जगाच्या मालकाने निवारण. असा कार्य विठ्ठला तू केला शिकावा अलंकार विसरून गेलासी देवा. वाकड घेऊन अंगावरी आळचोरीचा माझ्यावरी. जगाच्या मालकानं सुळाचं पाणी केलंय, कंठात नामचिंतन. रोज पहाटे उठावं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू ओव्या गाऊ कौतुके तू. जातं कळतं ना तुम्हाला? आताच्या काळात कुठले जाते राहिले. पहिल्या काळात बाई लवकर उठायची पहाटे 3ला 4ला. आता ह्या नाही, आता हे उठत येत पहाटे 5ला जागे दिसतात. आपण विचारू कशाला उठले, ते म्हणणार काय नाही ताई हिटरचं बटन टाकतो म्हणे तेवढं. पहिल्या काळात बाई लवकर उठायची पहाटे 3ला 4ला. जातेवरची गाणी कळत होते. आता कुठले गाणे? एके बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना. नवरा गोद्याड्यात, बायकोनं केलं चालू. पहाटेच्या ग पारामंदी जात वाज वंगा
गात वाजू वंगा वंगण उठर गोधाड्यातल्या सोंगा. आताचे गाणे आहेत. माझी आजी पहिल्या काळातलं गाणं म्हणायची, मी म्हणून दाखवते, पटलं तर फक्त टाळी वाजव. इथे बऱ्याच जण वयस्कर आहेत. आजी म्हणायची, पंढरा ग पुरा मंदी काही वाजत गाजत, शिरी सोन्याचं बाशिंग लगीन देवाचा लागत, तुळशीचा पाला बाई आता होता काय झाला, सख्या माझ्या विठ्ठलाने रावळाला रंग दिलाय. असंच होतं ना. टाळी जोरात जोरात जोरात. आणि संत जनाबाई सांगतात, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, माय बापा काही नाही गुणे, पांडुरंग काही नाही काही नाही गुणे, विठ्ठला काही नाही गुणे, काही नाही गुणे, काही नाही गुणे. विश्वाचे तू फिरविशी जाते, विश्वाचे तू फिरविशी जाते, पीठ काढसी दैवाचे, पीठ काढसी दैवाचे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही गुणे, माय बापा काही नाही गुणे, पांडुरंगा काही नाही काही नाही गुणे. जो विश्वाचं जातो फिरतो तो भगवान परमात्मा. संकटाचं निवारण एवढ्या सहजासहजी होत नाही. देवाला समर्पण करावं लागतं. अंतःकरणात तेवढा भाव शुद्ध असावा लागतो. संकट आली ना, आज भक्त प्रल्हादांच्या वरती संकट आली पण कंठात नामचिंतन होतं. संकट आली 5 वर्षाच्या दुरोबाळावरती पण अखंड कंठात नामचिंतन होतं. प्रेम की रंग में सी डूबी बन गया एक हीरो, बन गया एक हीरो, प्रेम की माला जपते जपते आप बनी में शाम, सांसों की माला पे सिमरू में राधे श्याम. कंठात नामचिंतन होतं अखंड. भगवान परमात्माचं भजन. द्रौपदी मातेवरची संकट आलेत. 999 धाग्याच्या बदल्यात 999 साड्या दिल्यात भगवंतानं. सांगण्याचं तात्पर्य कंठात नामचिंतन असावं. तुम्ही सांगाल ताई भजन करायचं ना, करू ना म्हातारपणी. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध सोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे उळसा, राम राम स्मरा. आधी नामचिंतन करावं. नाशिवंत देह जाणार सकळ कादी, शरीराची होय माती शरीराची. 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है, आया तो अकेला जग में, आया तो अकेला जग में, आया तो अकेला जग में, जाय भी अकेला है. 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है. नामचिंतन योग्य वेळेत का संतांनी वर्णन केलंय. परमार्थ करा तर ना भाग्यवंत नटे हरी का प्रमाण दिलेत. सांगितलं असतं ना म्हातारपणी करा, आपण नाही. भवसागर तरुण पार करायचं असेल, जोपर्यंत हा तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जाताल मरून लोक टाकतील. म्हणून परमार्थ योग्य वेळेत. जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पायत वतू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रा जाय याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. अनेक हे ध्यान
नाही कोठे आणि काही ज्ञान नाही कोठे याच देई गण देवाचे भजन याच देई गण देवाचे भजन याच देई गाडे देवाचे भजन हो 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 गाडे देवाचे भजन जय याच देही गडे देवाचे भजन किंवा देवी दिला देह भजना गोमटा योग्य वेळेत सावध व्हावं. माणसाचं आयुष्य अल्प आयुष्य मानवी देह शत गणिले ते अर्धरात्र खाये मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाचे उरले ते पाहिगा. पहिल्या काळातली माणसं 100 वर्ष जगायची बाबा. आता नाही राहिले. आता 50 आणि 60च्या पुढे कुणी जाईना. पहिल्या लोकांचं खाणं चांगलं होतं, राहणं चांगलं होतं आणि विचारही चांगले होते. दिलेलं कामं प्रामाणिकपणे पार पडायचे. ज्यावेळेला पहाटे लहान लेकरं झोपेतून उठायचे आजी, पण आजोबाच्या काकड्याच्या आवाजानेच लेकरं उठायचे. आता आम्हाला सकाळी सकाळी खारीवाले आणि पावावाले उठते. पहा ना तुम्ही, सूर्याची कोळी कोळी किरण धरणी मातेवर पडली आणि पक्ष्यांचा किलबिलाट कानाच्या वरती ऐकायला यावा आणि आई शिकवायची लेकरांना खरा तो एकाची धर्मा जगाचे बांधकोर खरा तो जगाला प्रेम अर्पा. असंच होतं की नाही. चांगलं राहणं चांगलं. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पहा तुम्ही. एक मावळा धिप्पाडची धिप्पाडा लिंबू फेकलं तर मिशीवर बसायचं. आणि मावळा होता पहा, एक मावळा एका टायमाला 5-5 पाचुंदे खायचा. 5 पोळ्याचा एक पाचुंदा, 5 25 चपात्या एका टायमाला खायचा. आता दिवसभर एकच चपाती खातं. एवढे हातपाय आणि भली मोठी ढेरीन माई म्हणते महा वाघ. कशाचं वाघन कशाच. पहिल्यासारखी माणसं नाही राहिले. जगायचे 100 वर्ष. आता वेळ किती राहिला आपला? वेळ किती कीर्तनाचा नाही विचारत हो, तुमच्या आयुष्याचा विचारते. कीर्तन सोडते तुम्ही नका टेन्शन. अजिबात मोबाईल पाहायचा नाही कोणी. कीर्तन बरोबर टायमाला सुटणार. माहिती का आपला वेळ किती राहिला? संतांनी वर्णन केलंय. जिंदगी एक किराया एक घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझे को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझे को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देंगे घर से बाहर निकलना पड़ेगा. इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू, छोड़कर अपनी ऊंची हवेली, एक पल में बदलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देते नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही. त्यासाठी सावध व्हायचंय. प्रत्येकाच्या संकटात भगवती माता धावून येते. पहा, संकटात धावून येते. सुंदर असं भगवती मातेचं एक भजन आहे. अग धावाई ठाई ठाई दैत्य मातला, अनसंपू देत काळ दृष्ट बंधनातला. अग धावाई ठाई ठाई दैत्य मातला, अनसंपू देत काळ दृष्ट बंधनातला. आता त्रिशूळ तू हातात आई घे, बळतेच आज संबळाला दे.
अन अंबाबाई गोंधळाला ये, अग अंबाबाई गोंधळाला ये, तुळजा भवानी गोंधळाला ये, अग अंबाबाई गोंधळाला ये, अंबाबाई गोंधळाला ये, तुळजाभवानी गोंधळाला ये, अंबाबाई गोंधळाला ये. भगवती मातेचा जागर करावं प्रत्येकानं. जगत जननी जगदंबा माता, किती मोठं संकट येऊ द्या, ज्या वेळेला राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ भगवती मातेच्या शिवाई मातेच्या प्रांगणात उभ्या राहत आहेत आणि आई तुळजा भवानीनं प्रार्थना करावी, भगवती माता माझा मुलगा दूषणाच्या तंबूत जातोय, त्याच्या हातामध्ये यश प्राप्त करून दे, आणि भगवती मातेला प्रार्थना करावी. तिथे विनंती केली आहे, दे स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाला, आई भवानी बळ दे ग त्याला, तुझे लेकरून धाव ग हा केला, आई भवानी बळ दे ग त्याला. दारुगड बाई आता दारुगड बाई, दारुगड बाई आता दारुगड बाई आता दारुगड बाई, दारुगड बाई आता कोल्हापूरची महालक्ष्मी दारुगड आई तुळजा भवानी दारुगड, कोल्हापूरची लक्ष्मी दारुगड बाई, भवानी दारुगड, वणीची सप्तशृंगी दारुगड, पंढरपूर निवासिनी दारुगड, वणीची सप्तशृंगी दारुगड बाई, पंढरपूर निवासी दारुगड, माहूरची रेणुका दारुगड, पंढरपूर निवासिनी दारुगड, दारुगड बाई, पंढरपूर निवासी दारुगड, माता कनकावती माता दारुगड, दारुगड 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 बाई आता दारुगड बाई, दारुगड बाई आता दारुगड, दारुगड बाई आता दारुगड बाई, दारुगड बाई आता दारुगड, दारुगड बाई आता दारुगड बाई, दारुगड बाई. आई राजा जगदंबा माता की, आई कनकावती माता की. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबारे नाम चिंतन करा, का तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट. भजन करा, कधी संकट येणार नाही, आणि जरी संकट आली त्याचं निवारण करणारा भगवान परमात्मा असेल. सुंदर असं वर्णन तुकोबाराय सांगतात. नामचिंतन करा, अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन तुमच्या कंठामध्ये असेल, पण ते नित्य नेमानं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जनमुनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची, का नियम नित्य नेमनामी, ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ. तयाजवळी अखंड भगवान परमात्मा तुमच्या जवळ असेल. नामचिंतन करावं तेही योग्य वेळ. आता भजन का करावं ऐका सगळ्यांनी. एखाद्या जावयाची आवड विचारायची असेल महिला मंडळ, तुमच्या जावयाला नेमकं काय आवडतं हे तुम्ही कोणाला विचारणार? मुलीला, बरोबर. जावयाला काय आवडतं हे जसं तुमच्या फक्त मुलीला माहिती आहे, तसं देवाला काय आवडतं हे फक्त संताला माहिती आहे. म्हणून आवडे देवासी त्वैका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवड प्रत्येकाची वेगळी आहे. जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड. आता महिला मंडळाला आवडतं काय? साडी आणि सोनं आवडतं की नाही? सोनं फार आवडतं. एका बाईचा नवरा पहा, अगदी लग्नाला 5-50 वर्ष झाले, ही बचत गटाच्या अध्यक्ष होती, पण मालकाने एखादा दागिना, ती म्हणे मालक 65 वर्षाचे झाले पण कधीच नाही मला केला फुटका. असं ती मालकाला म्हणे, काय म्हणे मला नाही केला फुटका म्हणे. मालकाला राग आला, दुकानात गेला, 100 रुपयात 1 किलो सोनं. तुमच्याकडे आहे? ज्याला कसल्याच प्रकारचा टॅक्स नाही त्याचं नाव, हिला ती सोनं करून आणलं, हिनं घातलं. आणि नेमकं यांच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न. ही होती बचत गटाच्या अध्यक्ष. 4-5 जणी सोबत घेतल्या आणि 5-6 जणीत गाडी केली. गाडी करून लग्नाला गेल्या. लग्न लागेपर्यंत चोरांचा डोळा नुसता यांच्या सोन्यावर. सोनं पाहलं, चोरांनी जसं सोनं पाहलं, चोर म्हणे आजी सोनियाचा. एवढा आनंदाने उड्या मारायला लागले. अशी आड रानात त्यांची गाडी अडवली, चाकू दाखवलं, उतरा खाली. सगळ्या जणी खाली उतरल्या. ज्यांच्याकडे होतं का ओरिजिनल 2 तोळे 3 तोळे 5 तोळे 10 तोळे त्यांनी काढून दिलं, पटापट काढून दिलं. म्हणे घ्या, आमचे पोरं नोकरीला आहेत, परत आम्ही करू, पण जीव परत भेटणार नाही. या बाईचं खोटच होतं अध्यक्षाचं, पण तरी दीच ना. अशी हाणली चोरांनी, तोंड सुज तर मार खाल्ला. बरं मार खाल्ला तर गप्प बसाव की नाही? चोर परत निघाले. जाता जाता हिनं गेली, अंगावरचं सोनं काढून घेतलं तिच्या, आणि असे 1 किलोमीटर जात नाहीत तर ती म्हणे जा घेऊन जा, 100 रुपयात सगळं आणलंय.
तिथून परत आली ना अशी हाणली, भलं मोठं तोंड सुजलं. मार खाल्ला न परत म्हणे मुर्द्याने हाणलं, पप्याच्या बापापेक्षा कमीच हाणलं. कोणाला काय आवडेल सांगता येत नाही, सांगायचं मला. आवड, तुमची आवड सोडा. लहान लेकराला आवडतं काय? खोड्या करायला आवडतं आणि पैसे मागायला आवडतं. लहान लेकराला खोड्या करायला, तुमच्या लेकराने खोड्या कराव्या ना मला नाही, भगवंत खोड्या करतात. आणि गवळणींनी म्हणावं, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, तुझ्या कान्हाला काही तरी सांग ना ग, तुझ्या कृष्णाला काही तरी सांग ना ग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल. तरी मैया ऐकत नाही. मैया म्हणतात, 5 वर्षाची माझी बाळगे अंगणी खेळे खेळ, कालटकाची गीता आळगे, तुम्ही मोठ्या ढाल गजागे, तुम्ही 12 घरच्या 12 म्हणा कणगरच्या. भगवंताने अनेक खोड्या केल्यात, पण तरी सुद्धा मैया काय ऐकत नाहीत. ऐकूनाच ऐकू नको ग, आई मजला मारू नको ग, या गवळणी भांड खोरा, या गवळणी भांड खोरा, मला म्हणत्यात गोकुळचा चोर, मला म्हणत्यात गोकुळचा चोर, आई कुन्हाच ऐकू नको ग, आई मजला मारू नको ग, आई कुणाच ऐकू नको ग, आई मजला मारू नको, मारू नको ग, मारू. आणि गवळणी भगवंताला विनंती करतात, रे नंदलाला तू छेडू नको, रे नंदलाला तू छेडू नको, धरुनिया पदराला ओढू नको, धरुनिया पदराला ओढू नको, रे नंदलाला तू छेडू नको, रे नंदलाला तू छेडू नको. सांज वेळ झाली घरी जाऊ दे ना, नको बासरीच्या घेऊ सताना, शब्द लागवे कान्हा वालू नको, रे नंदलाला तू छेडू नको. भगवंतानं अनेक खोड्या केल्यात. मैया म्हणतात, खोड्या नको करू माझे बाबा, देवाच्या खोड्या सोडा, जीवाच्या खोड्या सोडा, संतांच्या खोड्या आहेत. संतांची आवड आहे. आवडे हे रूप गुजरे पाहता लोचन, माझ्या जीवीची आवडी आवडी, माझ्या जीवीची आवडी आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा येईना गुडी गुडी पुरा, येईना गुडी, पांडुरंगी माना रंगले रंगाले, पांडुरंगी माना रंगले, पंढरपुरा नेला गोडे, पंढरपुरा पांडुरंगी माना रंगले, पांडुरंगी माना रंगले. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा, नेहीन गुढी संताची आवड. आणि अखंड भक्तांना नामचिंतन केलेलं भगवंताला आवडत आहे. ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल भगवंताचा स्वभाव आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. भगवंत अभिमानानो रे कोड अवघेची पुरे, पण काय करावी साधने फळ अवघेची येणे, किंवा येणे साधती साधने आणि तुटती भवाची बंधने.
ज्या दिवशी भगवंताची आवड पूर्ण कराल भगवान परमात्मा आपोआप तुमची आवड पूर्ण करणार आहे. किती म्हणाल हे माझं ते माझं गाडी माझी बंगला माझा बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगे सोय रे नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी. जगात आपलं कोण आहे माहितीये? विठ्ठल माझा 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 मनाना. आता सगळ्यांनी 2 मिनिट मी भजन पुढे म्हणते, सर्वांनी माझ्या पाठीमागे. एक काम करू, अगोदर मावशा म्हणतील, डोक्यावर पदर घ्या एकदा. हा, भजन झालं की काढून टाका परत. तोपर्यंत पुरुष मंडळ तुम्ही खाकरून खुकरून घशाला धार लावा, आपण बघू कोणाचा. महिला मंडळाने जोरात म्हणायचं माझ्या पाठीमागे. मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. तुम्ही लावली कशाला धार जोरात, अजिबात कुच्चरपणा करा. इकडे शांत बस फक्त. हे तुम्ही अजिबात कुच्चरपणा करायचं नाही, जोरात म्हणायचं सर्वांनी. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा. गुळाची वाटी द्यायची तिकडं, थोडं जोरात म्हणा अजून. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. जोरात जोरात. माईक घेऊन तिकडे येऊ का? यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा जोरात. देवाशिवाय आपलं कोण नाही तुम्हाला वाटेल. भजन संतांनी प्रमाण दिलं. देव पहावायसे गेलो तेथे देवाची गुण्या ठेलो. देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. हीच माझी हीच माझी हीच माझी सत्यवाचा. देव माझा मी देवाचा. 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 त्या भगवंताचं नामचिंतन करावं. तो खूप बऱ्या सांगतात ज्या कुळामध्ये नित्यनेमानं भगवान परमात्माचं नामचिंतन केलं जातं, पण भक्ती भावाने आणि प्रेमाने अंतःकरण अगदी भाव शुद्ध ठेवून नामचिंतन करावं. जगद्गुरु तो खूप बरा आहे. अशा कोटी कुळाला पुण्यता आणि धन्यता देतात अभंगाचं शेवटचं शरण. तुका मन कोटे कुळीत पुनीत. तुका मन कोटे कुळीत पुनीत. तुका म्हण कोटी कुळीती पुनीता. तुका म्हण कोटी कुळीती पुनीता. तुका मन कोटी कुळीत पुनीत. तुका मन कोटी कुळीत पुनीत.
दुर्गत पावाचे आंदू दयाच्या चिंताने निर्देळ संकट दयाच्या चिंताने निर्देना संकट निर्देळ टाळी वाजवा एकदा जोरात. जय हो. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात, तू का म्हणे कोटी कुळेती पुनीत पण भावे गाता गीत विठोबाचे भक्ती भावानं भगवान परमात्माचं नाम चिंतन कारण थोर प्रेमाचा भूकेला आणि हाची दुष्काळात याला. आज प्रत्येकाला वाटतं भगवंतानं आम्हाला हे द्यावं, देवाकडून पाहिजे पण देव कोणाला नकोय. अंतकरणात भाव शुद्ध ठेवाल तर प्रत्येक गोष्ट प्राप्त होईल. भगवान परमात्मा प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करेल. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सांगतात, मने नाही भाव मने देवा मला पाव, देवा आशाने पावायचा नाही र देवा, बाजारचा भाजीपाला नाही र, दगडाचा देव त्याला वडराचा भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव, लाकडाचा देव त्याला आगळीचा भेव, मातीचा देव त्याला पाण्याचा भेव, देवाशाने भेटायचा नाही र देवाशाने पावायचा नाही र देवा, बाजारचा भाजीपाला नाही र देवा, बाजारचा भाजीपाला नाही. अंतकरणात भाव शुद्ध असावा, त्यासाठी योग्य वेळेत सारासार विचार करा. उठा उठी नाम धरा कंठी, कोणता विचार अशनोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. सर्वांनी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार हात वरती घ्या. महिला पुरुष सर्वांनी हात वरती घ्या. जय हो. जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. सागर को लांग किसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. सागर को लांग किसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. माता अंजनी के ऐसी टाळी वाजवा सर्वांनी. प्रभु रामचंद्र भगवान की, पवन सूत हनुमान की, कनकावती माता की, माता अंजनी की ऐसी, माता अंजनी की ऐसी संतान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, मेरे हनुमान के लिए. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, राम सीता राम राम, राजा राम 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 सीता राम हरि राम. बोल. प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान की. जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हा विठोबा रखुमाई, हरी जय जय